महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्यात। मात्र या समितीत वादग्रस्त राहिलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून कोणतेही स्थान देण्यात आलेलं नाहीये। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने वेगवेगळ्या आमदारांना वेगवेगळ्या समितीत घेण्यात आले। मात्र माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना कुठेच कोणत्याही समितीत स्थान दिलं नाही। अजित पवार यांनी जाणीवपूर्वक वादग्रस्त असलेले धनंजय मुंडे यांना समितीत स्थान न देता 4 हात लांब ठेवल्याची जोरदार चर्चा आहे। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले मंत्रिपद देखील अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवल्याने छगन भुजबळांची नाराजी वाढत असल्याची माहिती आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळांची वर्णी लागेल अशी जोरदार चर्चा रंगली होती। मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचं खातं स्वतःकडेच ठेवलं आहे। पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुजबळांना मंत्रिपदापासून लांब ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळते। छगन भुजबळ यांची नाराजी अजित पवार कशी दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।